नमस्कार. आज आपण नाताळ विशेष बिना अंड्याचा, बिना मैद्याचा ओव्हन किंवा प्रेशर कुकर न वापरता एका मोठ्या भांड्यामध्येच मी हा केक बेक केलेला आहे. केकला रंग पहा ना, अगदी सुरेख आलेला आहे. जेव्हा असा केकला खरपूस रंग येतो ना, तेव्हा खरंच चवीला ना हा केक खूप भन्नाट लागतो. आणि आज आपण जास्त भांड्यांचा पसारा न घालता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी 5 मिनिटामध्ये हे केकचं बॅटर तयार केलेलं आहे आणि फटाफट हा केक बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला मी केक कट करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपला जो केक आहे ना, तो चारही बाजूनी मस्त असा टम्म फुगलेला आहे. हलका-फुलका, मऊ, लुसलुशीत, जाळीदार तयार झालेला आहे. तुम्हाला हा केक खाताना अजिबात कोरडा-कोरडा किंवा घशाला दाटल्यासारखं सुद्धा वाटणार नाही. सर्व साहित्य आमटीच्या घरातील एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे. त्यामुळे तुमचा केक अजिबात बिघडणार नाही. माझ्यासारखा अगदी परफेक्टच तयार होणार आहे. अयंगार बेकरीमध्ये कसा केक, रवा केक भेटतो, अगदी तसाच हा मी पूर्णपणे रव्याचा घरीच केक बनवलेला आहे. आता अजून 1-2 दिवसांनी मुलांना शाळेला नाताळाच्या सुट्ट्या लागतील. आपली मुलं काही ना काही खाण्याची व्यक्त करतात इच्छा आणि ना घरोघरी केक बनवले जातात नाताळ असल्यामुळे. बाहेरचा विकतचा अनहेल्दी आणि फ्रेश नसलेले केक मुलांना देण्यापेक्षा घरीच तुम्ही असा रवा केक मुलांना बनवून द्या. अगदी घरातील लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा एन्जॉय करतील इतका केक मऊ लुसलुशीत झालेला आहे. चवीला तर एक नंबर तयार झालेला आहे. अजिबात बिघडणार नाही अशा प्रकारे केक नक्की बनवा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात.